असं म्हटलं जातं सोशल मीडियापासून दूर राहावं. खूप महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडिया मधूनच आपल्याला समजतात की इंस्टाग्राम हे खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रेमात पडू नये, काय वाटतं? खूप पर्सनल क्वेश्चन आहे हा ज्याचा त्याचा खरंच खूप पर्सनल विषय आहे. प्रेमात पडल्यावर लागू देऊ नका. 18 तास अभ्यास केला पाहिजे, अगदी चुकीचं. आपली स्वतःची कुवत आपण लक्षात घेतली पाहिजे. UPSC हा जुगार आहे का? वाय सिव्हिल सर्व्हिसेस? नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट. मंडळी, स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्याला ग्लॅमर पासून ते नैराश्यापर्यंत अनेक प्रश्न पडलेले असतात. मात्र UPSC ची खरी रिॲलिटी काय आहे? तर मंडळी, याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत अभिजित आहेर, ज्यांनी UPSC मध्ये IRS रँक मिळवली आहे. इंटेलिजन्स ब्युरो आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्येही स्वतःचं एक स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर मंडळी, चला न्यूज अनकटच्या अनकट स्पेशलमध्ये स्वागत करूया अभिजित आहेर यांचं. सर, आज आपण UPSC ची रिॲलिटी चेक विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. तर सुरुवातच आपण मिथ बस्ट पासून करूयात. तर काही मिथ्स आहेत UPSC बद्दलचे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला ऐकायचं आहे. असं म्हटलं जातं सोशल मीडियापासून दूर राहावं, काय वाटतं यावर? मला असं वाटतं की सोशल मीडिया जर आपल्याला अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्शन होणार असेल तर नक्कीच त्यापासून दूर राहावं. पण आजकाल आपण बघतो की खूप महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियामधूनच आपल्याला समजतात. आणि एका UPSC ॲस्पिरंटला थोडंसं कुठेतरी गरजेचं असतं की त्याने त्याचं नॉलेज अप टू डेट असावं. 1, 2 सोशल मीडियावरूनच आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी समजतात की काय अधिकाऱ्याने, कोणत्या अधिकाऱ्यांनी काय छान काम केलंय. आणि कदाचित त्याचा वापर कुठेतरी मेन्समध्ये, कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये आणि कुठेतरी भविष्याच्या आपल्या कामामध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणून मी सांगेन की सोशल मीडियापासून अलिप्त राहा. तिथे वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आणि जिथे तुम्हाला वाटते की सोशल मीडिया एक डिस्ट्रॅक्शन होतंय, अभ्यासामध्ये व्यत्यय आणतंय, तिथे सोशल मीडिया बंद करा. स्पेसिफिकली मी सांगेन की इंस्टाग्राम हे खूप मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. सो पर्टिक्युलरली इंस्टाग्रामपासून दूर राहा. पण ट्विटरवरती बऱ्याच कामाच्या गोष्टी, जे आपण ज्याला X म्हणतो आता, त्यावरती बऱ्याच कामाच्या गोष्टी समजतात. त्याचा स्पॅरिंगली आपण वापर करू शकतो. ओके. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रेमात पडू नये, काय वाटतं? खूप पर्सनल क्वेश्चन आहे हा ज्याचा त्याचा खरंच खूप पर्सनल विषय आहे. पण मी सांगेन की अगदी एका नजरेने प्रेमाला बघायला नको. म्हणजे खरंच सांगायचं, अगदी पर्सनल गोष्ट द्यायची तर मी सुद्धा प्रेमात होतोच. पण त्या प्रेमाने मला कायम मोटिवेट केलं टू डू बेटर, टू गिव्ह माय बेस्ट आणि टू पुश माय सेल्फ. म्हणून मी सांगेन की प्रेमात असं पडा की जसं नॉर्मली पडल्यावर लागतं तसं प्रेमात पडल्यावर लागू देऊ नका. तुमची प्रिपरेशन हॅम्पर होऊ देऊ नका. जिथे तुम्हाला वाटतंय की त्या प्रेमाने तुमचा वेळ जातोय, व्यत्यय येतोय, तर ते नको. पण ज्या प्रेमाने तुम्हाला प्रत्येक वेळी, म्हणजे अगदी सांगायचं तर आईवडिलांचं सुद्धा प्रेम असतं जे आपल्याला वेळोवेळी पुश करत असतं. माझ्या बाबतीत सुद्धा ते झालं. म्हणून मी सांगेन की प्रेमात अगदीच नको पडायला असं नाही. कुठेतरी जर तुम्हाला वाटतंय तुमची लॉंग टर्म कमिटमेंट असू शकते आणि ही व्यक्ती माझ्यासाठी अगदी योग्य आहे, ही व्यक्ती मला पुश करते टू बी द बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ, तर त्या प्रेमाला नक्कीच वेलकम करायला हवं असं मला वाटतं. ओके. 18 तास अभ्यास केला पाहिजे, केलाच पाहिजे, अगदी चुकीचं, अगदी चुकीचं. म्हणजे खरं सांगायचं तर दॅट इज ह्युमनली इम्पॉसिबल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा अभ्यास करायचे, अगदीच करायचे. पण त्यांच्या वेळी त्यांचा जो गाढा अभ्यास होता, ज्ञान होतं, ते एका वेगळ्या पर्पजसाठी होतं. त्यांना पूर्ण देशाची कॉन्स्टिट्यूशन घडवायची होती, त्यासाठी त्यांनी ज्ञानार्जन केलं. मला असं वाटतं आपल्याला एक UPSC एक परीक्षा आपल्याला क्रॅक करायची, तिच्याकडे एक परीक्षा म्हणून बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी मग एक जर वेगळी प्रॉपरली डिझाईन स्ट्रॅटेजी आपल्याकडे असेल तर 18 तास अभ्यासाची बिलकुल गरज नाही. मला वाटतं की 8 to 10 hours or even for aspirants who have given 2 to 3 attempts, त्यांच्यासाठी 6 to 8 hours of study, of focused study is good enough. ओके. अनेक वेळा असं म्हटलं जातं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त एकाच गोष्टीवर प्रेम करावं, ते म्हणजे अभ्यास. त्याच्यामुळे नातेवाईकांनाही भेटू नये आणि इतर कार्यक्रमांनाही जाऊ नये. तर यावर काय मत आहे तुमचं? अवघड प्रश्न परत मी म्हणेन, कारण हा स्वतःचा पर्सनल कॉल असतो.
आपली स्वतःची कुवत आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठपर्यंत आपण इन्व्हॉल्व्ह झालो तर खरंच इन्व्हॉल्व्ह होतो, ती आपली लाईन काय आहे ते स्वतःच्या लक्षात येणं गरजेचं आहे. पण ॲट द सेम टाईम मी हे सांगेन की प्रिपरेशनमध्ये अलिप्त राहणं गरजेचं आहे, पण संन्यास घेणं जगापासून गरजेचं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळू नका. जवळची बहीण, जवळचा भाऊ यांची लग्न असतील तर ते तुमचं कर्तव्य आहे आणि अभ्यास सांभाळून तुम्ही ते पूर्ण केलं पाहिजे. पण दूरचा भाऊ, दूरची बहीण, दूरचे नातेवाईक यांची लग्न असतील तर ती आपण स्किप करू शकतो, प्रोव्हाइडेड आपण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करतोय की माझा असा असा प्रवास आहे, यामध्ये मला अशा अशा अडचणी आहेत, मी जरी येऊ शकणार नसेल तरी तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, हे कम्युनिकेट कुठेतरी केलं गेलं पाहिजे. ओके, शेवटचं मिथ, UPSC हा जुगार आहे, यावर काय मत आहे? खूप अवघड प्रश्न परत मी म्हणेन, बट आपण जर स्टॅटिस्टिकली बोललो तर हो, UPSC क्रॅक करणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण सक्सेस रेट आपण जर बघितलं तर 10 लाख, अराउंड 10 लाख ॲस्पिरंट्स परीक्षा देतात आणि त्यातले 1001 ॲस्पिरंट्स सिलेक्शन त्यांचं होतं. स्टॅटिस्टिकली हो, खूप अवघड आहे. पण जर आपल्यामध्ये ती जिद्द असेल, ती चिकाटी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं का, वाय सिव्हिल सर्व्हिसेस हे एक स्ट्रॉंग मोटिवेशन असेल आणि त्यासाठी लढण्याची हिंमत असेल तर मला वाटतं की निश्चितपणे ॲस्पिरंट्स यश मिळवू शकतात. ओके, ग्रेट. चांगल्या प्रकारे तुम्ही मिथ आमचे खोडून काढलेले आहेत आणि प्रेक्षकांनाही समजलंच असेल UPSC बद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी, नेमकं ह्याच्या मागचं कारण काय असं म्हणण्याचं आणि सत्य परिस्थिती काय आहे. तर आता तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही एक खूप चांगल्या प्रकारची नोकरी सोडून UPSC प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे आणि आत्ता तुम्ही अशा पोझिशनला आहात की तुमच्याकडे आत्ता 3 पोस्ट आहेत. तर तुमचा हा सगळा प्रवास, जो काही संघर्ष असेल, जे काही क्षण आले असतील, ते सगळे आज आम्हाला जाणून घ्यायचे. धन्यवाद. सगळ्यात आधी तर न्यूज अनकट चॅनलचे खूप आभार, तुम्ही मला इथं बोलवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे स्वतःचा प्रवास थोडक्यात सांगेन, कारण मला असं वाटतं की आपला मेन मोटिव्ह माझा तरी हा आहे की तुमच्या या माध्यमातून जे काही ॲस्पिरंट्स मला बघतात त्यांच्यापर्यंत UPSCची रिॲलिटी पोचली गेली पाहिजे. म्हणून अगदी ग्लोरिफाय न करता, एक्झॅजरेट न करता मी माझा प्रवास सांगेन. तुम्ही जसं म्हणालात की आज जरी मला 3 पोस्ट माझ्या हातामध्ये आहेत हे दिसतंय, त्याच्या मागचा प्रवास खूप खडतर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन फुल ऑफ डिफिकल्टीज अँड हार्डशिप्स होता. त्याबद्दल थोडं बोलेन. 2018 साली मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून BTech मेकॅनिकल पासआउट आहे आणि कॉलेजमध्ये असतानाच फर्स्ट सेमिस्टरमध्ये माझी वन ऑफ द लिडिंग MNCs इन दिस फील्डमध्ये निवड झाली आणि मी ती जॉईनही केली. 1.5-2 वर्षांचा माझा जॉब एक्सपिरियन्स आहे. तो जॉब करताना माझ्या लक्षात आलं की कुठेतरी माझ्या माझं जे पोटेन्शियल आहे, माझ्या क्वालिटीज आहेत त्या अंडर युटिलाइज्ड आहेत जॉबमध्ये. म्हणून मी कुठेतरी लाईनवरच्या वर्कर्ससाठी काम करायला सुरुवात केली आणि ते थोडंसं त्यांचे कमी झालेले कष्ट आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला असं वाटलं की दिस इज समथिंग आय शुड स्ट्राईव्ह फॉर. तेव्हा कुठे जाऊन विचार आला की UPSC एक असं प्लॅटफॉर्म देतं ज्याच्यामधून आपण एका लार्जर सेक्शन ऑफ सोसायटीला सर्व्ह करू शकतो, त्यांच्या हार्डशिप्स कमी करू शकतो. हा निर्णय, मग जॉब सोडायचा निर्णय घेऊन मी 2020 मध्ये प्रिपरेशन सुरू केलं. खरं तर सुरुवातीला सक्सेस मिळत राहिलं. माझी पहिली प्रिलिम्स निघाली, दुसरी देखील, म्हणजे मला यश मिळत होतं. खरं सेटबॅक मला मिळाला की 2023 मध्ये जेव्हा अवघड पेपर म्हणण्यापेक्षा CSATचा अनकन्व्हेन्शनल पेपर आला आणि 66 कट ऑफ असतो, मला 65 मार्क्स पडले. इवन दो आय स्कोर्ड 105 इन GS1, CSATमध्ये 65 मुळे माझं पूर्ण वर्ष जाणार होतं मला दिसत होतं. आणि दॅट वॉज दी रिअल सेटबॅक. कारण 3-4 अटेम्प्ट तोपर्यंत संपले होते, हातामध्ये काहीच नव्हतं. वडिलांची तब्येत थोडीशी खराब झाली, त्यामुळे घरी येऊन राहावं लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक मानसिक तणाव आणि कुठेतरी एक डिप्रेशनसारखी सिच्युएशन, मेंटॅलिटी माझी झाली. आणि त्यावेळी मी निर्णय घेतला की मला UPSC सोडायचं आहे. आणि अगदी निर्णय फायनल होतच होता तेव्हा माझ्या घरचे, माझे वडील, माझी आई, वडील आणि माझी बहीण यांनी मला सांगितलं की तू एक प्रयत्न करून बघ, जर झालं नाही तर इट्स फाईन, लेट्स मूव्ह ऑन, पण तू एक शेवटचा प्रयत्न करून बघ. आणि तो शेवटचा प्रयत्न, आणि आज मी
इथे बसलोय, तुमच्या समोर बसलोय आणि इंटरॅक्ट करतोय. मला असं वाटतं की तो एक प्रयत्न आणि ह्या 3 पोस्ट, पण त्याच्या मागे जो मानसिक तणाव होता तो कुठेतरी सगळ्या ॲस्पिरंट्सने लक्षात घेणं आणि तो ओव्हरकम करणं गरजेचं आहे. येस, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन तुमच्या या यशाबद्दल. आता थोडंसं आपण UPSCच्या रिॲलिटीकडे येऊयात. अनेक वेळा असं म्हटलं जातं की UPSCचं जे ग्लॅमर आहे, त्याच्यातून जी प्रसिद्धी मिळते किंवा जी सत्ता पॉवर मिळते, त्याला पाहून आणि हा एक फॅक्टर खूप मॅटर करतो की मोटिवेशन. कारण अनेक UPSC क्रॅक करणाऱ्या मुलांची भाषणं असतील किंवा अनेक क्लासेसमध्ये मोटिवेशनल सेशन्स होतात खास करून, आणि त्याला पाहून मुलं UPSCकडे वळतात, एखाद्या अधिकाऱ्याला पाहून मुलं UPSCकडे वळतात. सगळ्यात पहिला प्रश्न हा सर की UPSC ही खरंच ग्लॅमरची जुळवून घेणारी कन्सेप्ट आहे का? UPSC म्हणजे खरंच ग्लॅमर आहे का? आणि काय वाटतं का मुलं UPSCकडे वळत असतील, इव्हन स्पर्धा परीक्षांकडे? कमिंग टू युअर फर्स्ट क्वेश्चन की UPSC म्हणजे ग्लॅमर आहे का? तर मला असं वाटतं की UPSC इज नॉट बॉलिवूड और फिल्म इंडस्ट्री. पर्पज दोन्हींचा खूप वेगळा आहे. UPSC मध्ये ग्लॅमर आलं कारण जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांचे स्ट्रगल जे आहेत ते खरोखर खूप खडतर आहेत. कष्ट त्यांनी घेतले आणि तो प्रवास जेव्हा आपल्यापर्यंत पोचतो ते ग्लॅमर आपोआप त्याला अटॅच होतं. पण म्हणून UPSCत यायचं का? तर बिलकुल नाही. कारण मला असं वाटतं एक स्ट्रॉंग वाय का UPSC असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये ग्लॅमरचा पार्ट बिलकुल नको. मला असं वाटतं की जर तुम्हाला खरोखर ते अधिकार वापरून समाजासाठी काहीतरी काम करायचं आहे, लोकांच्या हार्डशिप्स कमी करायच्यात, तर UPSCमध्ये या. कारण तरच तुम्ही सस्टेन करू शकता. आणि जरी तुम्ही सस्टेन केलं, ग्लॅमरसाठी आले आहात, तरी मला असं वाटतं की समाजाची सेवा तुमच्या हातून होणं थोडंसं अवघड आहे आणि दॅट डिफिट्स एंटायर पर्पज ऑफ UPSC. आणि म्हणून मला असं वाटतं की बिलकुल ग्लॅमरचा विचार न करता यामागे काय गाडी, काय बंगला, काय दिव्याची गाडी वगैरे हे सगळं जे आपण ऐकतो ते सोडून तुम्ही स्पर्धा परीक्षांकडे वळलं पाहिजे. दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही विचारलत की क्लासेसमध्ये मोटिवेशनल लेक्चर्स होतात. जसं मी बोललो की खरोखर खडतर प्रवास करून विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचतात आणि त्यांची गोष्ट ते सांगतात. अगदी बरोबर, त्यांची ती गोष्ट असते. पण आपण बघितलं पाहिजे की असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांनी यापेक्षाही खडतर प्रवास केलाय आणि ते तिथे नाही आहेत. आणि मला असं वाटतं या विद्यार्थ्यांचं प्रपोर्शन खूप जास्त आहे जे तिथे नाही आहेत. सो प्रत्येक वेळी निर्णय घेताना एका सक्सेसफुल कॅन्डिडेटकडे बघून आणि त्याच्या हार्डशिप्स आणि त्याने ओव्हरकम केल्यात म्हणून UPSCमध्ये येणं सोडून आपण आपली कुवत काय, आपल्याकडे प्लॅन बी आहे का, आणि स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करून, ज्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, हे व्यवस्थित ॲनालाइज करूनच UPSCमध्ये यायचा निर्णय घेतला पाहिजे. आता आपण समाजसेवेचा उल्लेख केलात. अगदी UPSC म्हणजे काइंड ऑफ समाजसेवेचाच एक प्रकार आहे आणि मुलाखतीमध्ये पण अनेक वेळा विचारलं जातं की का बाबा तुला काय UPSC करायची? तर अनेक मुलांचं आणि इव्हन जनरली जेव्हा आपण विचारतो की का UPSC करायची आहे, तर पहिलं उत्तर असतं की मला समाजसेवा करायची. मग तसं पाहिलं तर NGO हा दुसरा ऑप्शन आहेच. समाजसेवा जर करायची तर UPSC का? पण मुद्दा हा आहे की अनेक मुलं उत्तरं देतात की समाजसेवा करायची आहे, मात्र जेव्हा आता आपण पाहतो की रिझल्ट लागतो, अनेक विद्यार्थी पास होतात, IAS IPS बनतात, अनेक इतर पोस्ट होल्ड करतात, पण ते समाजसेवेचं जे वाक्य असतं ते आपल्याला कुठे प्रत्यक्षात पाहायलाच मिळत नाही. 1-2 हातावर मोजणे इतकी अधिकारी असतील की जे खऱ्या अर्थानं समाजसेवा करतात. मात्र अशी खूप कमी मुलं पाहायला मिळतात की जी खरंच त्या फील्डमध्ये उतरलेली आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे की ही समाजसेवा नंतर का पाहायला मिळत नाही? खरं तर ह्याच्या उलट आपल्याला भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर येतात. आता पूजा खेडकर हे तर वादग्रस्त प्रकरण आहे, त्याच्यावर आपण न बोललेलंच बरं. पण त्यापेक्षाही इतर अशी अनेक उदाहरणं आहेत की भ्रष्टाचार ह्या अधिकाऱ्यांनी केलं हे समोर येतं. मग ही समाजसेवा आणि हा भ्रष्टाचार काय दरी आहे ह्यातली? अगदी. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देईन की एका विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं ॲस्पिरंटला तुला का करायचंय, तर त्याचं उत्तर असतं समाजसेवा. पण सिलेक्शन झाल्यानंतर त्याचं हे मोटिवेशन कुठे जातं? तर मला खरंच खूप आदराने ही गोष्ट सांगावीशी वाटेल की बरेच अधिकारी असे आहेत की जे खूप जास्त चांगलं काम करतात. आणि इनफॅक्ट आपण जर बघितलं की भारताची जी प्रगती आपण म्हणतोय की रिसेंटली वी क्रॉस्ड जपान टू बिकम 4th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड, मला असं वाटतं या सगळ्या मागे कुठेतरी त्या
कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचा खूप मोठा हात आहे, ज्यांनी आपल्या देशाला इथपर्यंत पोहोचवलं. प्रॉब्लेम कुठे होतो की ह्या अधिकाऱ्यांना बिकॉज सिव्हिल सर्व्हिसेस कॉन्डक्ट रूल्सनुसार अनॉनिमस राहावं लागतं, म्हणून त्यांची उदाहरणं फार कमी आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना फेमशी जास्त घेणं देणं नसतं, म्हणून ते पब्लिक जे आपण नजरेमध्ये झोतामध्ये ते कमी येतात. वर्सेस जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांची उदाहरणं आपण बघतो आणि ऐकतो आणि न्यूजपेपरमध्ये छापून येतात वगैरे वगैरे, आणि त्यामुळे ती डोळ्यांमध्ये भरतात आणि ती कुठे ना कुठे सलतात आणि सलायला देखील हवं. कारण मुळात भ्रष्टाचार करणं जसं म्हणतात की ही देशाला लागलेली कीड आहे, ती नक्कीच आहे. पण मला असं वाटतं की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं प्रपोर्शन खूप जास्त आहे आणि ते सुद्धा कुठेतरी एक्नॉलेज करायला हवं. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की द बेटर इंडिया नावाचं एक चॅनल आहे, ती वेबसाईट आहे, त्यावरती काय काय अधिकाऱ्यांनी किती छान छान कामं केली आहेत ते टाकली जातात. मला असं वाटतं ती सुद्धा आपण तितकीच ती चर्चेत आली पाहिजेत, त्यांना देखील तितकी प्रसिद्धी मिळाली पाहिजे. कमिंग टू युअर फर्स्ट क्वेश्चन की NGOज मधून सुद्धा समाजसेवा केली जाते. मला सांगायला आवडेल की परवा दिवशी मी स्नेहालय नावाच्या एका NGOला भेट द्यायला गेलो होतो आणि मी अगदी भारावून गेलो त्यांचं काम बघून. मी त्यांच्या कामाविषयी बोलणं ही खरंच म्हणजे मी फार छोटा आहे त्यासमोर, पण अगेन मी जसं म्हणालो की चांगली कामं सुद्धा प्रसिद्धीमध्ये आली पाहिजेत. तर लहान लहान बाळ ज्यांना कुठेतरी अबंडन केलं जातं त्यांना आणणं, त्यांची सेवा करणं, त्यांना मोठं करणं, जी अनाथ मुलं आहेत त्यांना वाढवणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांना पुन्हा स्पर्धा परीक्षा करण्यासाठी एनकरेज करणं आणि त्यांचं आयुष्य सेटल डाऊन करणं. मला असं वाटतं एका अधिकाऱ्याच्या हातून सुद्धा इतकी सेवा घडू शकत नाही, इतकी सेवा त्या संस्थेमार्फत केली जाते. आणि म्हणून मी अगेन मागच्या प्रश्नाचं उत्तर मी इथं कनेक्ट करेन की जेव्हा तुमच्याकडे एक स्ट्रॉंग व्हाय असतो, का असतो, जेव्हा तुम्हाला समाजसेवाच करायची असते आणि तुम्ही UPSC मध्ये कुठेतरी अयशस्वी होता. खरं तर अयशस्वी शब्द चुकीचा आहे, कारण UPSCचे अटेम्प्ट इतके देणं, इतका अभ्यास करणं हे सुद्धा एक यश आहे. जस्ट बिकॉज तुमच्या नावासमोर ती 2-3 अक्षरं लागली नाहीत म्हणून तुम्हाला समाज अयशस्वी ठरवतो, पण खऱ्या अर्थाने ते सुद्धा ॲस्पिरंट्स यशस्वी आहेत आणि त्यांचा जर स्ट्रॉंग व्हाय असेल तर त्यांच्या हातून सुद्धा अशीच स्नेहालयसारखी किंवा NGO गुंज सारखी सेवा घडू शकते आणि ती घडायलाच हवी. येस सर, खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही. आता मी त्याच पॉईंटकडे येणार होते की जे तुम्ही व्हायचं कोट केलं. खरं तर एखाद्या विद्यार्थ्यांनी असं म्हटलं जातं की तुमचे 10वी-12वीचे मार्क्स मॅटर करत नाहीत जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा देता, किंवा तुम्ही इथून मागं काय यश मिळवलंय डझंट मॅटर ज्यावेळी तुम्ही UPSC MPSC करता. पण मग आपण असं पण म्हणू शकत नाही की काहीच क्रायटेरिया नाही लावायचा, कारण तो प्रवास खूप मोठा आहे. काहींना लवकर यश मिळतं, काहींना दीर्घ वेळ जावा लागतो, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्टेबल राहावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण UPSC एक्झाम देण्यासाठी पात्र आहोत हे स्वतः जर मुलांना ठरवायचं असेल, स्वतःचं परीक्षण करायचं असेल, तर त्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण शोधावेत? खरंच खूप छान प्रश्न आहे, कारण बरेचदा आपण बघतो की त्याने UPSC केली, त्याची झाली म्हणून मला सुद्धा UPSC करायची आहे. तर हा पूर्ण क्रायटेरिया चुकीचा आहे, कारण UPSC त्याची झाली, तुमची होईल का ह्याचा कुठेतरी आढावा घेणं गरजेचं आहे. आणि मग काय क्वालिटीज बघायच्या हा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याला उत्तर हे आहे की तुमचा सगळ्यात आधी ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन मी सांगेन की वाय UPSC खूप क्लिअर पाहिजे, ती क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे सगळ्यात आधी. फक्त ग्लॅमरच्या मागे लागून नाही तर काहीतरी छान काम करायचं आहे आणि देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान द्यायचं आहे म्हणून UPSC करायला यावं असं माझं प्रांजळ मत आहे. दुसरी गोष्ट UPSC साठी लागणाऱ्या प्रॅक्टिकल क्वालिटीज काय काय आहेत. तर सगळ्यात आधी मी सांगेन की UPSC कन्सिडरिंग द फॅक्ट सक्सेस रेशो खूप कमी आहे, तर तुमच्यामध्ये पुन्हा उठून लढण्याची जिद्द हवी. कारण बऱ्याचदा असं होतं प्रिलिम्स फेल होतो, बऱ्याचदा असं होतं मेन्स फेल होतो आणि बऱ्याचदा असं होतं इंटरव्ह्यू नंतर सुद्धा फायनल लिस्टमध्ये नाव येत नाही आणि त्या विद्यार्थ्याला सुद्धा पुन्हा प्रिलिम्सचा सामना करायचा असतो. मला असं वाटतं कुठेतरी पुन्हा फिनिक्स पक्षासारखी झेप घेण्याची ताकद विद्यार्थ्यामध्ये जेव्हा असेल तेव्हाच त्याने UPSC मध्ये यावं, कारण अपयश हे वेगवेगळ्या स्टेजेसवर येणार आहे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट की तुमच्याकडे तितकी बसण्याची ताकद पाहिजे, तितका अभ्यास करण्याचा इरादा तुमचा हवा आणि तुमच्याकडे ते सातत्य हवं. दररोज उठून तुम्हाला लायब्ररीमध्ये जाणं आहे, तिथे जाऊन जे पण तुमचं शेड्यूल आहे ते पूर्ण करणं आहे, जे टार्गेट्स आहेत ते पूर्ण करणं आहे आणि नॉट जस्ट फॉर 1 इयर,
मे बी फॉर 3 years or 4 years. Yes. सो हे त्या ॲस्पिरंट्सकडे असलं पाहिजे. सर आता थोडंसं आपण प्रिपरेशनबद्दल बोलूयात. UPSC MPSC करणाऱ्या इव्हन कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा बेसिक प्रश्न हा असतो की तयारी कुठून करायची. कारण आता मटेरियल एवढं भरमसाठ उपलब्ध झालं आहे, यूट्यूबवर असेल, क्लासेस असतील, तर नेमकी सुरुवात कशी करायची, काय मार्गदर्शन कराल याबद्दल? मला असं वाटतं की तशी सुरुवात आपली तेव्हापासून होते जेव्हा आपण UPSC प्रिपरेशन करत देखील नसतो किंवा डोक्यात सुद्धा नसतं. त्यामध्ये काय येतं तर आपली जी पर्सनॅलिटी आहे तिला पैलू पाडणं, तिची जडणघडण करणं, लोकांशी भेटणं, त्यांना इंटरॅक्ट करणं, त्यांच्याशी समाजामध्ये जाणं, गरिबांचे प्रॉब्लेम्स जाणून घेणं, दॅट मेक्स युअर वाय स्ट्रॉंग. हा UPSC प्रिपरेशनच्या आधीचा भाग. पण जेव्हा आपण ठरवतो की मला प्रिपरेशन करायची तेव्हा अगदी सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे बेसिक्स क्लिअर असणं. त्यासाठी कुठेतरी ज्या बेसिक NCERTs आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जर आपण UPSCचे वेगवेगळे वर्षांचे पेपर्स बघितले तर बऱ्याच असे प्रश्न आहेत की जे कोणत्याही क्लासेसच्या मटेरियलमधून नाहीत, ते कुठेतरी NCERTच्या एका छोट्याशा कोपऱ्यात असलेल्या बॉक्समधून विचारलेले प्रश्न आहेत. आणि दिस इज हाऊ UPSC मेंटेन्स डेमोक्रेसी इन सिलेक्शन ऑर मेरिटोक्रेसी. जरी तुमच्याकडे क्लास लावण्या इतपत पैसे नसतील पण तुमचा NCERTचा गाढा अभ्यास असेल तर तुम्ही प्रिलिम्स काय मेन्स काय व्यवस्थित क्वालिफाय करू शकता. हे कुठेतरी UPSC एन्श्युअर करते. म्हणून मला असं वाटतं की सुरुवातीला NCERTs व्यवस्थित करा आणि कुठल्याही एका कोचिंगमधून, जिथे एक रिनाउंड इन्स्टिट्यूशन आहे, तिथनं फाउंडेशन व्यवस्थित करणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज. ओके, म्हणजे सेल्फ प्रिपरेशन मस्ट आहे आणि इम्पॉर्टंट आहे. बेसिक तुमचं जास्त चांगलं झालं पाहिजे. अगदी. ओके सर, UPSC तयारी करत असताना उत्तीर्ण होण्यासाठी खरं तर खूप म्हणजे एक प्रकारचा जुगार म्हणू शकतो आपण. काही ठिकाणी तर लक फॅक्टर पण विचारात येतो विद्यार्थ्यांच्या. तर अशा वेळी इतर एक्झाम द्याव्यात का, हा खूप एक साधा प्रश्न असतो. मात्र पुन्हा एकदा असं असतं की ह्या ज्या इतर एक्झाम्स आहेत तर UPSCच्या छत्राखाली इतर एक्झामचा अभ्यास करावा लागतो का जर त्या उत्तीर्ण व्हायच्या असतील. आणि अनेक वेळा असंही होतं की सपोज ती एक्झाम उत्तीर्ण नाही झाली तर नैराश्य येऊ शकतं. या भीतीतूनच इतर एक्झाम दिल्या जात नाहीत, प्लॅन बी तयार ठेवले जात नाहीत, फक्त एकाच एक्झामवर कॉन्सन्ट्रेट केलं जातं. तर अशा वेळी विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की इतर एक्झामचा अभ्यास वेगळा करावा लागतो की UPSCचा अभ्यास करता करता तुम्ही इतर एक्झाम देऊ शकता? आणि मला प्रेक्षकांना सांगायला इथं अत्यंत आनंद वाटेल की सरांनी स्वतः 3 वेगवेगळ्या एक्झाम त्यांनी क्रॅक केलेल्या आहेत. तर सर, तुमच्याकडून हे उत्तर आम्हाला ऐकायला फार आवडेल. नक्कीच. आपण जसं म्हणालात की UPSC खरं तर जुगार हा निगेटिव्ह वर्ड आहे. मला असं वाटतं की सक्सेस रेशो खूप कमी आहे. अँड अगेन ती कुठेतरी ॲनॉलॉजी UPSCच्या बाबतीत वापरली जाते. पण जुगार खेळणारे वेगळ्या कारणासाठी खेळतात, पण UPSCचा अभ्यास करणारे खरंच माझे असे अनेक मित्र आहेत की ज्यांच्यामध्ये समाजसेवा करण्याची ओढ प्रचंड आहे आणि तेच लोक इथे येतात आणि अभ्यास करतात. म्हणून मी म्हणेन की तो जुगार जरी खेळत असला तरी तो समाजासाठी आणि देशासाठी खेळतात. आणि तो अगेन जुगार नाही, एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कमिंग टू युअर मेन क्वेश्चन की वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करावी का. मी स्वतः मला सांगायला आवडेल की इंटेलिजन्स ब्युरो, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, फायनल सिलेक्टेड, त्यानंतर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2024 ऑल इंडिया रँक 734 आणि UPSC इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ऑल इंडिया रँक 114 अशा परीक्षा मी याच वर्षी क्वालिफाय केलेल्या आहेत. मला ह्या प्रश्नाचं उत्तर असं द्यायला आवडेल की UPSCचा अभ्यास म्हणजे एक मोठी अम्ब्रेला आहे, एक छत्री आहे. त्याच्या अंडर ह्या सगळ्या बऱ्याच परीक्षा आहेत ज्यांचा अभ्यास थोडाफार सिमिलर आहे. एक्सेप्ट फॉर द बँकिंग एक्झाम्स मला असं वाटतं बऱ्याच अशा सेंट्रल सर्व्हिसेस आहेत की ज्यांचा अभ्यास UPSCच्या धर्तीवरच आहे. आणि मी खूप प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे सगळ्यांना सांगेन की बिकॉज UPSCचा सक्सेस रेट कमी आहे, जी परीक्षा येईल ती व्यवस्थित द्या. पहिले 1-2 अटेम्प्ट्स मला असं वाटतं फोकस्ड UPSC आपण करू शकतो, कारण तिथपर्यंत घरून पाठबळ असतं, आर्थिक मदत आपल्याला होत असते, तितकं प्रेशर आपल्यावरती बिल्ड होत नाही. पण एका पॉईंट नंतर एक इनफ नंबर ऑफ अटेम्प्ट झाले की प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात होते UPSC ॲस्पिरंटवर. मी सांगेन की तेव्हा आपल्याला अगदीच
खूप अभ्यास करून त्याचे खूप रिटर्न्स मिळणार आहेत असं नसतं. म्हणून फक्त UPSCचा अभ्यास करण्याऐवजी थोडंसं डायव्हर्सिफाय आपण करू शकतो. जसं मी केलं, वेगवेगळ्या परीक्षा मी सेकंड थर्ड अटेम्प्ट नंतर देणं चालू केलं होतं आणि कुठेतरी जाऊन मी मेन्स पर्यंत पोहोचायचो, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचायचो, फायनल सिलेक्शन व्हायचं नाही. यावर्षी ते झालं. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की ज्या UPSCच्या धर्तीवरच्या परीक्षा आहेत त्या शोधाव्यात आणि त्या नक्की द्याव्यात. आणि आता नाऊ दॅट MPSC सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह होते, मला असं वाटतं ही खूप जास्त दुग्ध शर्करा योग आहे की UPSCच्या अभ्यासातच आपण MPSCचा सुद्धा अभ्यास अमॅलगमेट करू शकतो. येस सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो अटेम्प्टबद्दलचा. किती अटेम्प्ट, कारण खूप वेळा असं असतं की अरे फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला, वा ग्रेट, अरे फोर्थ अटेम्प्ट लागला, बापरे एवढा वेळ, सिक्स्थ अटेम्प्ट होऊन पण काहीच नाही झालं. म्हणजे हे जे 4 लोकांचं बोलणं असतं ते अगदी नक्कीच हे अटेम्प्ट्सबद्दल असतं. तर किती वर्ष प्रिपरेशन करून विद्यार्थ्यांनी पहिला अटेम्प्ट द्यावा असं तुम्हाला वाटतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर हा. मला असं वाटतं की नॉर्थ इंडिया आणि आपल्याकडे एक मेजर फरक असा आहे की आपण पहिले दुसरे अटेम्प्ट फक्त द्यायचे म्हणून देतो की तू परीक्षेला बैस, तुला एक एक्सपिरियन्स मिळेल. त्याचा फॉलोआउट असा आहे की आपले 2 अटेम्प्ट संपलेले असतात आणि मग तिसऱ्या चौथ्या 5व्या अटेम्प्टमध्ये प्रेशर बिल्ड होतो, प्रेशर खाली चुका होतात. मला असं वाटतं, माझं प्रांजळ मत असं आहे की आपण व्यवस्थित अभ्यास करावा. आधी फाउंडेशन आपलं क्लिअर असावं, बेसिक्स आपल्या क्लिअर असाव्यात आणि त्यानंतर आपण कुठेतरी UPSCचा अटेम्प्ट घेतला पाहिजे, जेणेकरून नॉर्थ इंडियामध्ये जे सिलेक्टेड होतात त्यांचा आणि आपल्याकडे जो थर्ड अटेम्प्ट देतो त्यांचे नंबर ऑफ इयर्स ऑफ अभ्यास, नंबर ऑफ इयर्स ऑफ स्टडी आर सेम, पण त्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळतं कारण 3 वर्षानंतर तो पहिला अटेम्प्ट घेतो आणि आपल्याकडे तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला यश मिळतं कारण आपण 3-4 वर्षानंतर खरा सिरियस अभ्यास चालू करतो. सर, अगदी RBIचे गव्हर्नर D. सुब्बाराव, माजी गव्हर्नर, यांनी पण याच्यावर एक स्वतःचं ओपिनियन मांडलंय. त्यांचं असं मत आहे 1970मध्ये फक्त 2 अटेम्प्ट होते आणि 21 ते 24 एज लिमिट होतं. आता असं झालं 21 ते 34 आणि इव्हन 32 त्याच्या पुढे पण एज बार एक्सटेंड केला जातो, अटेम्प्ट्स एक्सटेंड केले जातात आणि त्याच्यामुळं मुलांचं जे काय म्हणतो आपण एक तरुणपणातला जो जोश असतो किंवा काहीतरी इतर गोष्टी करायची जी इच्छाशक्ती असते ती मरून गेलेली असते आणि एक पॉईंट असा येतो की आपण इथं इन्व्हेस्ट केलेलं आहे तर आता आपण इथून सोडू शकत नाही. म्हणून विद्यार्थी 6वा अटेम्प्ट, 7वा अटेम्प्ट, त्याच्या पुढे पण जर त्यांना चान्स असेल तर ते अटेम्प्ट ते देत राहतात. तर यावर तुमचं काय मत आहे की खरंच UPSCने अटेम्प्ट कमी केले पाहिजेत का? सगळ्यात आधी UPSC किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजवरती कमेंट करण्या इतका मोठा किंवा मी कोणीच नाही. माझं पर्सनल मत काय तेवढं मी मांडू शकतो आणि त्याला मी आधार घेईन ज्या कमिटीज आपल्याकडे बनलेल्या होत्या, बीट होता कमिटी और बासवान कमिटी, ह्या सर्व कमिटीजने कुठेतरी रिकमेंड केलं आहे की UPSCचे नंबर ऑफ अटेम्प्ट्स आणि एज लिमिट हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि माझं सुद्धा अगदी प्रांजळ मत असंच आहे. मी जरी साधारण 27-28व्या वर्षी सिलेक्शन माझं झालं असेल तरी माझं असं मत आहे की हे एज लिमिट जर कमी असेल तर जे पण ॲस्पिरंट्स आहेत ते लवकरात लवकर हा निर्णय घेऊ शकतात, परीक्षा देऊ शकतात. जर त्यांना अपयश मिळालं तर ते आयुष्यामध्ये मूव्ह ऑन करू शकतात आणि त्यांनी मूव्ह ऑन करणं खूप गरजेचं आहे. आपण लक्षात घेऊयात कारण आज भारत ज्या क्रिटिकल जंक्चरवर आहे, मला असं वाटतं की आपली डेमोग्राफिक डिव्हिडंड रीप करण्याची ही वेळ आहे आणि UPSC करणारी क्राऊड ही भारताची सर्वात क्रीम क्राऊड आहे, जिच्यामध्ये 1 एनर्जी आहे, 2 समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ आहे आणि 3 तितका गाढा अभ्यास त्यांचा झालेला असतो. म्हणून हे विद्यार्थी जर लवकर बाहेर पडले तर ते भारताला प्रगत बनवण्यामध्ये खूप मोठा हातभार लावू शकतात. म्हणून नक्कीच मी म्हणेन की थोडासा निर्णय आधी घेतला पाहिजे आणि स्वतःवरती एक नंबर ऑफ अटेम्प्टचं लिमिट घालून घेतलं पाहिजे. इवन दो UPSCचं लिमिट जरी जास्त असेल तरी आपल्या स्वतःच्या कुवतीनुसार, फायनान्शियल बॅकिंगनुसार, घरच्या परिस्थितीनुसार एक अटेम्प्टचं लिमिट की मी 3 अटेम्प्ट देईन, ते झालं तर ठीक, नाहीतर मी दुसरं काहीतरी करेन, हे ॲस्पिरंट स्वतः सुद्धा ठरवून घेऊच शकतात असं मला वाटतं. सर, सुब्बारावने असंही म्हटलंय की त्यांचं म्हणणं आहे 40 नंतरचे जे लोक आहेत त्यांना पण एक एक्झाम द्यायची संधी मिळावी, टायर 2 मध्ये त्यांच्या एक्झाम व्हाव्यात. तर यावर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं हे व्हायलाच हवं कारण ज्याला आपण लॅटरल एंट्री म्हणतो,
म्हणजे प्रशासनामध्ये यायचं होतं, काही कारणामुळे येता आलं नाही, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन खूप छान काम केलं त्यांनी आणि मग आता त्यांना इतकं एक्सपर्टीज आहे की त्यांना गव्हर्नमेंट त्यांचा वापर करून भारताच्या प्रगतीसाठी काम करतंय. तर असं कुठेतरी होणार असेल तर एक सेकंड फ्रंट ओपन केली तर खरोखर खूप छान सजेशन मला असं वाटतं हे होऊ शकतं. ओके, बॅक टू आपलं प्रिपरेशन. आपण पुन्हा प्रिपरेशनच्या प्रश्नांकडे येऊयात. सर, UPSC करायची किंवा स्पर्धा परीक्षा द्यायच्या हे विद्यार्थ्यांनी केव्हा डिसाईड करायला हवं? कारण अनेक वेळा असं होतं की 10वीमध्ये आपण सपोज विद्यार्थी डिसाईड करतो की मला UPSC करायची, म्हणून तो त्या वेनी जातो तर तो एकतर आर्ट साईड घेतो की मला बाकी काही करायचं नाही, पण ज्यावेळी तो आर्ट साईड घेतो त्यावेळी त्याचे बाकीचे ऑप्शन ब्लॉक होऊन जातात आणि त्याच्याकडे प्लॅन बीचे खूप कमी ऑप्शन्स शिल्लक राहतात. आणि ग्रॅज्युएशन नंतर केलं तर पुन्हा एकदा मग क्लासेस कोणते लावायचे, प्रिपरेशनचा वेळ कमी होतोय का, असे पण प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. त्याच्याही पलीकडे जॉब करत असताना मुलांना जर वाटलं की आता UPSC करावी तर पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती निर्माण होते की अरे हातातला जॉब सोडून आपण कसं करू शकतो, म्हणजे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात, इतर सगळ्या गोष्टी असतात, लग्न असतं, पुढचे संसार असतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून हवी आहेत की नक्की विद्यार्थ्यांनी केव्हा ठरवलं पाहिजे की त्याला स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचं आणि किती वेळ त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे? स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचा हा निर्णय कधी घेतला पाहिजे याचं उत्तर देऊयात. मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षांमध्ये आजकाल जो ट्रेंड मी बघतो की 5वी पासून 6वी पासून याला मला IAS करायचंय, IPS करायचंय म्हणून पालक त्यांच्यावरती प्रेशर टाकतात की नाही तू हा अभ्यास आत्तापासून चालू कर. येस, आपलं आधी देखील बोलणं झालंय की स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण ठरवतो की उतरायचं UPSC करायची त्यावेळी काय केलं पाहिजे, तर त्याचं उत्तर मी हे दिलं की NCERTs व्यवस्थित वाचल्या गेल्या पाहिजेत सगळ्यात आधी. मग मला असं वाटतं की 5वी ते 12वीची मुलं काय करतायत, कुठेतरी NCERT लेवलचाच अभ्यास ते करतायत आणि जर UPSC मध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला ती करायची आहे तर मग का नाही ते आत्ता जे करतायत त्याच गोष्टी त्यांनी व्यवस्थित कराव्यात. म्हणून मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून पालकांना सुद्धा एक खूप हंबल रिक्वेस्ट करेन की विद्यार्थ्यांवरती हा प्रेशर टाकू नका. त्याने त्यांची ओरिजिनॅलिटी खूप जास्त हॅम्पर होते, त्यांच्यावरती एक मानसिक तणाव बिल्ड होतो की मला परफॉर्म करायचं आहे आणि आयुष्यात पुढे जाऊन परफॉर्म करायचं आहे, म्हणून ते आत्तापासूनच गोष्टींमधून रिनाऊन्स करतात, त्यामधून ज्याला आपण म्हणू की अलिप्त राहतात, संन्यास घेतात. मला असं वाटतं की आत्ता ते जे करतात कुठल्या परीक्षा असतील, कुठल्या स्पर्धा असतील, नॉट जस्ट अभ्यासाशी निगडीत पण वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, नाट्यवाचन, नाट्यगायन, नाटक स्पर्धा, ह्या सगळ्या स्पर्धांचा आस्वाद त्यांनी घेतला पाहिजे. कारण दिस इज हाऊ देअर पर्सनॅलिटी इज गोइंग टू इम्प्रूव्ह. आणि हे कुठेतरी नॉट जस्ट UPSCच्या प्रिपरेशनमध्ये प्रिलिम्स बट मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला सांगायला आवडेल की माझा स्वतःचा निर्णय हा UPSC करायचा जरी माझ्या वडिलांच्या मनामध्ये होतं, त्यांनी माझ्यावरती कधीच लादलं नाही की तुला UPSC करायची, म्हणून कॉलेजची 4 वर्ष म्हणा किंवा पूर्ण शाळा मी कथाकथन, नाट्यवाचन, नाट्यगायन, वक्तृत्व स्पर्धा, नाटक स्पर्धा या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी COEPचा कल्चरल सेक्रेटरी होतो, तिथे सुद्धा मी पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, गाडगीळ करंडक या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, अभिनय केला, म्युझिक केलं. आणि ह्यामुळे मला कुठेतरी फायदा असा झाला की जेव्हा मी इंटरव्ह्यूला त्यांच्या समोर बसलो, मला त्यांना सांगण्यासाठी काही गोष्टी होत्या, डिस्कस करण्यासाठी काही गोष्टी होत्या, स्वतःचं कर्तृत्व दाखवण्यासाठी काही गोष्टी होत्या. अँड दॅट इज हाऊ माझा इंटरव्ह्यू खूप जास्त इंटरेस्टिंग झाला. अँड आय स्कोर्ड 185 इन सिव्हिल सर्व्हिसेस अँड 210 मार्क्स इन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. इंटरव्ह्यू हॅज प्लेड अ मेजर रोल इन माय सिलेक्शन. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी त्या आधी केल्या हॅव प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन माय सिलेक्शन. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की तुमच्या मुलांना घडवा, त्यांच्यावरती लादू नका. कमिंग टू युअर सेकंड क्वेश्चन, जे तुम्ही म्हणालात की जॉब करता करता UPSC करता येते का, तर मी सांगेन की आणि UPSCच्या अटेम्प्टचं लिमिट काय असावं हा तुमचा प्रश्न होता. तर मला असं वाटतं की कुठेतरी स्वतःवरती आपण ते लिमिट घालून घेतलं पाहिजे. कारण फक्त UPSC हे आयुष्य नाही, UPSCच्या पलीकडे देखील आयुष्य आहे आणि ते खूप सुंदर आहे आणि ते जगलंच गेलं पाहिजे. UPSC मध्ये असं होतं की लोक
वर्षानुवर्ष UPSCचं प्रिपरेशन करतात, 5 वर्ष 6 वर्ष, माझे कित्येक मित्र 10 वर्ष, आणि त्यामुळे जगायचं कुठेतरी राहून जातं. मला असं वाटतं की ही प्रोसेस सायमल्टेनियस असली पाहिजे. पहिले काही वर्ष तुम्ही नक्की डेडिकेटेड प्रिपरेशन करा, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष डेडिकेटेड प्रिपरेशन केलात आणि तरी सक्सेस मिळालं नाही तर कुठेतरी जॉब सोबत देखील तो अभ्यास होऊ शकतो, कारण त्यानंतर काय करायचं असतं तर रिव्हिजन करायची असते. म्हणून एक स्पेसिफिक वेळ पूर्ण वेळ UPSC करा आणि ते तुमचं लिमिट संपलं की मग जॉब बघा आणि जॉब करता करता UPSC होऊच शकते. येस, नक्कीच. सर, स्पर्धा परीक्षा करत असताना हार्डवर्क हा एक खूप महत्त्वाचा शब्द आहे. मात्र आता जसं जसं आधुनिकता येत चाललेली आहे तसं तसं स्मार्ट वर्क हा एक त्याच्या जोडीला शब्द आलेला आहे असं म्हणू शकतो आपण. कारण आजकालच्या तरुणांना स्मार्ट वर्क म्हणजे यूट्यूबवरचे समराईज व्हिडिओ पाहणं, मोटिवेशनल लेक्चर्स ऐकणं किंवा क्वेश्चन सिरीज पाहणं, याला ते स्मार्ट वर्क समजत आहेत. तर ॲक्च्युअल UPSCमध्ये स्मार्ट वर्क कसं वर्क करतं आहे, नेमकं काय आहे ते स्मार्ट वर्क, आणि हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क याचा ताळमेळ UPSC करताना कसा साधायचा? खूप छान प्रश्न आहे आणि मला यामध्ये प्रॅक्टिकल टिप्स द्यायला आवडतील इन्स्टेड ऑफ सम शॅलो आन्सर. त्याआधी स्वतःची पाठ थोपटवून घेणार नाही, पण एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की हाऊ आय क्लिअर्ड इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस एक्झामिनेशन. तुमच्या व्ह्युअर्सना मला सांगायला आवडेल की प्रिलिम्स ही सिव्हिल सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची कॉमन असते. त्यामध्ये फॉरेस्ट सर्व्हिसेसचा कट ऑफ जास्त लागतो आणि त्या विद्यार्थ्यांना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन्स देण्याची संधी मिळते. पण सिव्हिल सर्व्हिसेसची मेन्स प्रचंड एक्झॉस्टिंग असते आणि त्यानंतर तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसचा अभ्यास 2 महिन्यांसाठी करायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला 2 वेगळे ऑप्शनल बऱ्याच जणांना घ्यावे लागतात. टेक्निकल बॅकग्राऊंडचे ते ऑप्शनल असतात आणि त्यांचा अभ्यास करणं खूप टीडियस टास्क असतं. त्यामध्ये एक एक्झॉस्ट झालेला ॲस्पिरंट हा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये गिवअप करतो. मी त्यांना आवर्जून सांगेन की आपल्याकडे जे सध्या माध्यमं उपलब्ध आहेत, जसं तुम्ही म्हणालात की आधुनिकता, तर आधुनिकता कशामुळे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप छान पद्धतीने होऊ शकतो. मी स्वतः तो केला. माझ्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये जिओलॉजी आणि फॉरेस्ट्री हे 2 ऑप्शनल होते. माझी पहिलीच मेन्स होती आणि खरोखर मी एक्झॉस्ट झालो होतो सिव्हिल सर्व्हिसेस नंतर, कारण कंटिन्यू मेन्स देत होतो. म्हणून मी 1 महिन्याचा गॅप घेतला आणि उरलेल्या 1 महिन्यामध्ये फॉरेस्ट सर्व्हिसेसचं प्रिपरेशन केलं. तर त्यामध्ये मी दोन्ही ऑप्शनल्स व्यवस्थित केले. त्यांच्या मला असं वाटतं की मी स्वतः काढलेल्या एक 200 पानांच्या नोट्स आहेत आणि तेवढ्याच वाचून मी पेपरला गेलो, त्या रिप्रोड्यूस छानपैकी केल्या आणि माझं फायनल सिलेक्शन झालं. सांगायचं तात्पर्य असं की या सगळ्यामध्ये माझा सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणी प्ले केला तर ते असेल तर तो ChatGPT, परप्लेक्झिटी, जेमिनाय यांसारख्या माध्यमांमधून मी गोष्टी समजून घेत होतो. मी त्यांच्या नोट्स काढत होतो आणि तेवढ्या व्यवस्थित पाठ करत होतो. पाठ करण्यासाठी सुद्धा कुठेतरी निमॉनिक्सचा उपयोग करत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन्स व्यवस्थित क्रॅक करता आली आणि मग इंटरव्ह्यू देता आला. म्हणून मी पुन्हा सांगेन की आपल्या हाती जी माध्यमं आहेत त्यांच्याकडे फक्त एक अचंबा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI म्हणजे एक अचंबा आहे, हे काहीतरी वेगळं आहे असं न बघता तो प्रिपरेशनचा एक सोबती आहे असं म्हणून बघा आणि दॅट इज हाऊ युअर स्मार्ट वर्क विल कॉम्प्लिमेंट युअर हार्ड वर्क. येस सर, आता आपण थोडंसं ॲक्च्युअल स्ट्रॅटेजीकडे येऊयात. एका UPSC ॲस्पिरंटनं किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यानं दिवसाचं नियोजन कसं करावं, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात आधी सांगेन की जसं आपलं बोलणं झालं की 18 तास अभ्यास करायचा आहे का, तर बिलकुल नाही. मला असं वाटतं की फोकस्ड केलेला 8 ते 10 तासांचा अभ्यास इज सफिशियंट इन द इनिशियल फेज ऑफ प्रिपरेशन आणि त्यानंतर 2-3 अटेम्प्ट झाल्यानंतर 6 to 8 hours इज गुड इनफ. पण त्यामध्ये बिलकुल काही डिस्ट्रॅक्शन नको. यासाठी काय, तर सकाळी उठून लायब्ररीमध्ये जाऊन फक्त ते एक रुटीन बनवायचं नाही, तर मी सांगेन की आपल्याकडे एक मॅक्रो आणि एक मायक्रो शेड्यूल असलं पाहिजे. म्हणजे येत्या 6 महिन्यांमध्ये मला काय करायचं आहे, मग त्यासाठी मला पुढच्या महिन्यामध्ये काय करायचं आहे, त्यासाठी मला ह्या आठवड्यामध्ये काय करायचं आहे आणि त्यासाठी मला आज आणि उद्या काय करायचं आहे, ह्याचं व्यवस्थित नियोजन असलं पाहिजे. आणि कुणीतरी एक्सपिरियन्स्ड माणसाकडून म्हणा किंवा आपल्या मेंटॉरकडून ते आपण कुठेतरी त्यांना सांगून ते फायनलाइज केलेलं पाहिजे आणि ते व्यवस्थित फॉलो केलं गेलं पाहिजे. येस सर, अनेक वेळा क्लासेसमध्ये किंवा सेमिनार लेक्चर्स जे असतात त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की प्रीचा वेगळा अभ्यास करावा, मेन्सचा वेगळा करावा, ऑप्शनलचा वेगळा आणि इंटरव्ह्यूचा वेगळा.
किंवा इव्हन अनेक क्लासेसमध्ये असंही सांगितलं जातं प्री मेन्सचा अभ्यास 6 महिने करा, नंतर परत प्रीचा अभ्यास करा. तर नेमकं हे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू जे आहे त्यांचं सेपरेट अभ्यास करणं गरजेचं आहे का? आणि जर गरजेचं असेल तर प्रीला किती वेळ दिला पाहिजे, मेन्सला किती वेळ दिला पाहिजे आणि ऑप्शनलला किती वेळ दिला पाहिजे? जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये बोललो हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क, तर मी सांगू इच्छितो की स्मार्ट वर्क काय आहे, तर हे जे आपण कंपार्टमेंटलायझेशन करतो ते काढून टाकणं इन इटसेल्फ इज अ स्मार्ट वर्क. का? लेट मी एक्सप्लेन. आपण जेव्हा प्रिलिम्सचा अभ्यास करतो तेव्हा आपण बऱ्याचशा फॅक्ट्स लक्षामध्ये ठेवतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आर्ट अँड कल्चरमध्ये वेगवेगळे टेम्पल्स आपण लक्षात ठेवतो, वेगवेगळ्या डायनेस्टीज लक्षात ठेवतो आणि मेन्समध्ये कुठेतरी त्यांच्यावरच प्रश्न येतो, पल्लवास, चालुक्यास, आणि हा अभ्यास आपण प्रिलिम्सला केलेला असतो. जर आपण म्हणालो की हा फक्त माझा प्रिलिम्सचा अभ्यास आहे आणि मग प्रिलिम्स झाली की मी हा अभ्यास विसरून जाणार, तर दॅट इज नॉट अ स्मार्ट वे आय विल से. म्हणून मी म्हणेन की ते हार्ड अँड फास्ट कंपार्टमेंटलायझेशन मोडून काढा, सगळ्यांचा एक अमॅलगमेटेड अभ्यास करा. पण याचा अर्थ असा नाही की अभ्यास डिसऑर्गनाइज्ड करावा. प्रिलिम्स जवळ आल्यानंतर रिव्हिजनवरती, फॅक्ट्सवरती फोकस द्यावा आणि मेन्स जवळ आल्यानंतर त्यामध्ये कुठेतरी लिखाणामध्ये आर्टिक्युलेशनवरती फोकस द्यावा आणि इंटरव्ह्यू जवळ आला की थोडंसं बोलत राहावं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून सिलेक्शन होतं. सर, आणि ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये करंट अफेअर्स जे आहेत ते खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. कारण आता आपण जर गेल्या 2-3 वर्षांचा ट्रेंड पाहिला तर UPSCचा पेपर पण थोडासा करंट अफेअरकडे टिल्ट होतोय. इवन स्ट्रॅटेजिकली जे काही क्वेश्चन्स असतात, स्टॅटिक क्वेश्चन्स असतात, तेही कुठेतरी करंटला धरून विचारले जातात आणि करंट खूप व्हास्ट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर या करंटचा अभ्यास नेमका कसा करावा या प्रिपरेशनमध्ये? सगळ्यात आधी तर हे मी थोडंसं बर्स्ट करेन की करंट अफेअर्स बेस्ड पेपर येतोय. तुम्ही जसं म्हणालात की करंट अफेअर्स आहे, त्याला जोड त्यांनी स्टॅटिकची देतात आणि मग प्रश्न डिझाईन करून विचारतात. म्हणून मी सगळ्यात आधी सांगेन, आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्या ॲस्पिरंट्सनी लक्षात घेणं गरजेचं आहे की करंट अफेअर्स एंडलेस आहे. त्याच्या मागे आपण जितकं पळू ते तितके पुढे पळतं आणि आपण त्याला कधीच कॅच करू शकत नाही. बट व्हॉट वी कॅन शुअरली डू इज स्टॅटिकवरती आपण आपली व्यवस्थित कमांड आणू शकतो आणि ती आणणं खूप गरजेचं आहे. कारण जरी तुमचं करंट अफेअर्स वाचणं झालं नाही तरी बरेच असे प्रश्न असतात की जे स्टॅटिकच्या अभ्यासाच्या बेसिसवरती सोडवता येतात. म्हणून मी सांगेन की स्टॅटिक आधी स्ट्रॉंग करा, त्यानंतर कुठेतरी आपण म्हणतो की एक केक असतो आणि त्यावर चेरी असते, तर चेरी कुठेतरी करंट अफेअर्स आहे आणि जो केक आहे तो आपलं स्टॅटिक आहे. कसं प्रिपेअर करावं, तर मी सांगेन की न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मी न्यूजपेपर नाही वाचला, मी फक्त जे मंथली मॅगझिन्स येतात, इयरली मॅगझिन्स येतात ते वाचले तर काय फरक पडतो. पण मी सांगू इच्छितो की न्यूजपेपर वाचल्यानंतर एक कंटिन्युटी बिल्ड होते, वेगवेगळ्या घटनांची क्लॅरिटी डेव्हलप होते आणि ती कुठेतरी नॉट जस्ट इन प्रिलिम्स बट इन मेन्स अँड ऑल्सो इन इंटरव्ह्यू कामाला येते. म्हणून अगदी वेळ न घालवता सिलेक्टिव्ह न्यूजपेपर रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याला जोड आपण ईदर मंथली मॅगझिन ऑर इयरली मॅगझिन्सची देऊ शकतो. पण पुन्हा एकदा सांगेन की जर तुमच्याकडून रिव्हिजन होणार नसेल तर करंट अफेअर्सऐवजी स्टॅटिकवरती फोकस करा. करंटचा एक सोर्स ठरवा, त्याला टाइम टेबलमध्ये जागा द्या आणि फक्त फर्स्ट रीडिंग नाही तर सेकंड आणि थर्ड रिव्हिजन याला सुद्धा त्यामध्ये जागा करा आणि तरच करंट अफेअर्सचं नवीन मॅगझिन हातात घ्या. येस सर, त्याच करंट अफेअर्सप्रमाणे टेस्ट सिरीजचा खूप क्रेज सध्या वाढतोय. अनेक क्लासेस महिना 2-2 महिने फक्त टेस्ट सिरीजचीच प्रॅक्टिस घेतात आणि इव्हन एकदम स्टार्टपासून सपोज तुम्ही क्लास जरी लावला तरी पहिल्याच संडेपासून टेस्ट सिरीज सुरू होत असतात. तर ह्या टेस्ट सिरीजचा किती रोल आहे तुमच्या सक्सेसमध्ये? टेस्ट सिरीज मला असं वाटतं त्याचं पर्पज काय तो आपण बघूयात. मला असं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो की मला परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा तोंडावरती आहे, एक ह्युमन टेंडन्सी आहे की अभ्यास छान होतो. मला असं वाटतं की टेस्ट सिरीजचा रोल त्याहून अधिक नाही, तुमचा अभ्यास होत राहावा म्हणून टेस्ट सिरीज देत राहाव्यात. पण आजकाल मी बघतो की फक्त टेस्ट सिरीजमध्ये कमी मार्क्स आले म्हणून कॅन्डिडेट्स अटेम्प्ट स्किप करतात. तर मला त्यांना सांगायला आवडेल की टेस्ट सिरीजचे प्रश्न आणि UPSCचे प्रश्न यांच्यामध्ये प्रचंड फरक असतो. टेस्ट सिरीज डिझाईन करणाऱ्यांचा माइंडसेट असा असतो की त्यांना तुम्हाला नवीन गोष्टींना परिचित करून द्यायचं आहे किंवा कुठेतरी मुद्दामहून तुमच्याकडून चुका झाल्या पाहिजेत ही दक्षता ते घेतात. पण UPSCचा माइंडसेट असा आहे की त्यांना तुम्हाला चेक करायचं आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले असतात. म्हणून मी पुन्हा सांगेन की टेस्ट सिरीजवरती बेस्ड अटेम्प्ट द्यायचा की नाही याचा निर्णय घेऊ नका.
यासोबत मी सांगेन की सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्रिपरेशन काय असेल तर तो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. अगदी खूपदा ऐकतो, पण ते कसे प्रिपेअर करायचे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. पण PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे असं आहे की UPSCला काय हवंय आणि ती तुमच्याकडे काय मागणार आहे याचं ज्ञान तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देऊ शकतात आणि टेस्ट सिरीज नाही. त्यामुळे टेस्ट सिरीजचा रोल हा लिमिटेड असावा, PYQsचा जास्त असावा. अगदी बरोबर. सर, त्याचप्रमाणे क्लासेसचा किती रोल आहे आपल्या या सगळ्या प्रिपरेशनमध्ये? क्लासेस लावलेच पाहिजेत का? काय वाटतं तुम्हाला? माझ्या पर्सनल अनुभवावरून मी सांगेन, मी प्रिलिम्सला कोणताही क्लास केला नाही. बिकॉज मी 2020मध्ये प्रिपरेशन सुरू केली अँड इट वॉज कोविड टाईम ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे मला घरी अभ्यास करावा लागला. पण घरी अभ्यास करून सुद्धा माझी खूप जास्त चांगल्या मार्जिनने पहिलीच प्रिलिम्स निघाली. त्यामध्ये मग अगेन मी सांगेन की मी व्यवस्थित PYQs ॲनालाइज केले, मी स्टॅटिकवरती कमांड मिळवली, बेसिक सोर्सेस व्यवस्थित केले आणि प्रिलिम्सला बसलो. हा झाला प्रिलिम्सचा भाग. पण मेन्ससाठी मला असं वाटतं की तुम्हाला क्लासेस लावणं, इन पर्टिक्युलर ते मॉड्यूल लावणं खूप गरजेचं असतं. का? कारण UPSC काय विचारते, तुम्ही काय लिहिताय, ते कसं आणखीन छान लिहिता येईल यावरती फीडबॅक मिळणं गरजेचं असतं. म्हणून मेन्ससाठी क्लासेस लावावेत, प्रिलिम्ससाठी देखील अगदीच कुवत असेल लावावेत, वेळ असेल लावावा, पैसे असेल लावावेत, पण लावलाच पाहिजे असं बंधन नाही. ओके. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये झोप आणि मानसिक शांतता, आनंद कितपत महत्त्वाचा आहे, कितपत मॅटर करतो? खूप महत्त्वाचा प्रश्न. सगळ्यात आधी तर झोप. मी म्हणेन की इवन इट इज सायंटिफिकली प्रूव्हन की तुमची जर झोप व्यवस्थित असेल तर एक न्यूरल कनेक्शन व्यवस्थित बनतं, गोष्टी छान लक्षात राहतात, रिव्हिजनची गरज कमी पडते. पण मला असं वाटतं कुठेतरी आपण हे इक्वेशन बनवलंय की अभ्यास करणं म्हणजे बर्नआउट करणं, अभ्यास करणं म्हणजे कमी झोप घेणं आणि खूप जास्त वेळ जागं राहणं. तर मला असं वाटतं की वेळेचा व्यवस्थित सदुपयोग केला गेला तर झोपेचा तितका झोप ही तुमच्या प्रिपरेशनच्या मध्ये येणार नाही. प्रत्येक ॲस्पिरंटने व्यवस्थित झोप घ्यावी. का? कारण एक, अभ्यास व्यवस्थित होतो, 2, छान लक्षात राहतं आणि 3, मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा झोप खूप महत्त्वाची आहे. देन कमिंग टू मानसिक आनंद जो तुम्ही म्हणालात, तर मला असं वाटतं की जर तुम्हाला प्रिपरेशन कंटाळवाणी, त्रासदायक होऊ द्यायची नसेल तर मानसिक स्वास्थ्य जपणं खूप गरजेचं आहे. आणि आज मी बघतो आपलं सध्या इतकं आपण ज्याला म्हणतो की जग फार वेगाने पळतंय आणि त्या वेगाने पळणाऱ्या जगामध्ये आपण मानसिक स्वास्थ्याकडे बिलकुल लक्ष देत नाही, स्पेशली UPSC ॲस्पिरंट्स. कारण त्यांना नेहमी हे दिसतं की माझी 3 वर्ष गेलीत, माझी 4 वर्ष गेलीत आणि आता जर झालं नाही तर काय, यामुळे ते सतत टेन्शन खाली असतात. अशा ॲस्पिरंट्सना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यांना वेळ द्या. तुमचं जे शेड्यूल असेल त्यामध्ये रविवारी म्हणा, शनिवारी म्हणा, कोणता तरी एक दिवस तुम्ही ब्रेक घ्या. त्याने तुम्ही बर्नआउट अवॉइड करता आणि पुढचा आठवडा छान अभ्यास होतो. त्या ब्रेकमध्ये तुम्हाला जे काही आवडतं त्या गोष्टी करा. मला गिटार किंवा तबला वाजवायला आवडतं तर मी माझ्या वेळेमध्ये ते करायचो. तुम्हाला छान खायला आवडतं तर खा, फिरायला जायला आवडतं फिरायला जा. म्हणणं एवढं आहे की तुम्ही प्रिपरेशन एन्जॉय करा, तिला त्रासदायक बनवू नका, तिला स्वतःवरती लादू नका. छान प्रिपरेशन केलं तर तुम्हाला UPSCची जर्नी ही आयुष्यामध्ये एक गोड आठवण म्हणून राहील. नाही तर तुम्हाला हे कायम एक UPSCच्या प्रिपरेशनचं भूत तुम्हाला आयुष्यभर खात राहील. येस, नक्कीच. सर, खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मी आशा करते की प्रेक्षकांनाही जे काही गैरसमज होते त्या सगळ्यांची उत्तरं अगदी उचित प्रकारे मिळाली असतील. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.